नमस्कार मंडळी. तर हे बघा माझ्या शेतामध्ये ना इतकं सगळं कोथिंबीर वाढलं होतं ना, की काय करावं, काय बनवावं, काय सुचत नव्हतं. आज शेवटी फायनली कोथिंबीर वडी बनवायला घेतली मी. त्याच्यासाठी स्वच्छ पाण्याने कोथिंबीर धुवून घेतली आणि बारीक तुकड्यामध्ये कापून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकलं. जेवढी कोथिंबीर घेतली तेवढीच टाकायचं. त्याच्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि जिरा टाकायचा दोघे हाताने रगडून आणि थोडंसं ओवा टाकून घ्यायचं आणि हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. चवीपुरतं टाकून घ्यायचं मीठ आणि त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि लसणाचं पेस्ट टाकून घ्यायचं आणि थोडं थोडं करत पाणी टाकत त्याचा डो बनवून घ्यायचा आणि जास्त पाणी टाकायचं नाही आणि अगदी कमी पाण्यात डो बनवून तयार होतं आणि नंतर एका प्लेटमध्ये थापून घ्यायचं भाकरीसारखं आणि नंतर वाफायला ठेवायचं आहे. आणि त्याआधी तर तीळ मस्त पांढरी तीळ वरती टाकून घ्यायची. मग ते टाकली तरी चालेल, पण मी फक्त वरतीच टाकते. माझ्याकडे थोडीशी शिल्लक होती तीळ, त्याच्यामुळे मी फक्त वरती एवढी टाकत होते. आणि एका पातेल्यात पाणी ठेवलं होतं कढईमध्ये, मोठ्या कढईत, आणि वाफायला 10-15 मिनटांसाठी ठेवायचं आणि बघत राहायचं शिजलं आहे की नाही ते. आणि एका प्लेटने झाकून द्यायचं आणि त्याच्यानंतर हे बघा मस्त शिजलं होतं. असं चाकूने किंवा कोणत्याही साहित्याने असं बघून घ्यायचं आणि नंतर थंड झालं की नंतर चाकूने मस्त असं कापून घ्यायचं. मस्त बारीक तुकड्यामध्ये कापून घ्यायचं. फक्त वाफलेल्या पण खाऊ शकतो आपण, पण फ्राय केलेल्या चांगल्या लागतात कोथिंबीरच्या वड्या. मी तर फ्राय करून घेतल्या आहे आणि अगदी कमी टायमात बनवून तयार होतात कोथिंबीरच्या वड्या आणि इतक्या भारी बनल्या होत्या ना. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केल्या कोथिंबीरच्या वड्या. तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा, नक्की ट्राय करा एकदा. आणि चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.